प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेचा 15 मेचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। तर सुरुवातीला आपण बघतोय सागर अजून टेन्शनमध्येच आहे। मुक्ता त्याच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन येते आणि त्याला जेवायचा आग्रह करत असते। सागर म्हणतो मला भूक नाहीये। मुक्ता म्हणते सागर मला माहिती आहे तुम्ही माझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधण्यासाठी खूप धडपड करत आहात, पण जेवणाकडे दुर्लक्ष करून कसं चालेल सांगा बरं। आता हा सागर म्हणतो तुम्ही काय मला सई समजताय का, असं लहान मुलाप्रमाणे मला समजवत आहे। आता ही मुक्ता म्हणते सईच समजा। अगं सई तू सांग बरं तुझ्या पप्पाला, तो ऐकतच नाहीये। सई म्हणते मुक्ता आई तू बरोबर पप्पांना घास। आता हा सागर म्हणतो अरे नको नको मी जेवेल माझ्या हाताने। सई बेटा अगं जेवेल ना मी, पण या दोघी माई लेकी खूप आग्रह करून त्या सागरला जेव घालतात। मुक्ता सागरला सांगते तुमच्या आवडीचं नॉनव्हेज जेवण बनवलंय। आणि आता ही सई म्हणते पप्पा मी तुझ्यासाठी आईस्क्रीम आणायला सांगते आजोबांना। आता असं म्हणून ती गेली आहे। तर आता मुक्ता खूप आग्रह करते आणि सागरला जेवणच घ्या असं म्हणते। आता सागरला प्रत्येक वेळेला गिल्टी फील होतंय, मुक्ताचा किती विश्वास आहे माझ्यावर आणि मी असा वागतोय। आता ही सावनी उगा आगाऊपणा करते आणि सागरला मेसेज करते की थँक्यू फॉर युअर सपोर्ट। आता सागर तो मेसेज वाचतो आणि आणखीन भडकतो आणि सावनीला फोन करून आधी विचारतो की आदित्य कसा आहे। मग सावनी म्हणते बरा आहे तो, आत्ताच झोपी गेलाय। का रे सागर काय झालं, पुढे तू काही बोलायचं होतं का तुला। मग आता हा सागर म्हणतो सावनी मी काहीतरी ठरवलंय। सावनी म्हणते काय झालं रे सागर, काही त्रास होतोय का, इट्स ऑल ओके ना। तेव्हा सागर म्हणतो काही ओके नाहीये, अगं मुक्ताची आई त्रासात आहे त्यामुळे मुक्ता त्रासात आहे आणि मला त्याचा खूप त्रास होतोय। गुन्हेगार कोण आहे हे माहिती असून पण मी पुरावे लपवतोय। सावनी म्हणते अरे बाबा गुन्हेगार तुझा पोरगाच आहे ना, आणि मुळात तो गुन्हेगार नाहीये, त्याच्याकडनं चूक झाली आहे। सागर आता दातोट खाऊन म्हणतो अगो बाई तू किती कमी पडणार आहे साई, म्हणून हे सगळं तुझ्यामुळे झालंय, तू ना चांगले संस्कार दिले नाहीस त्याला म्हणून हे सगळं झालंय। सावनी खरं तर आदित्य गुन्हेगार नाहीच आहे, तू गुन्हेगार आहेस या सगळ्याची। आता मी ना ही चूक करणारच नाहीये हे सगळं लपवण्याची। सावनी घाबरते आणि म्हणते म्हणजे काय म्हणायचंय तुला सागर। सागर म्हणतो मी सगळं मुक्ताला खरं खरं सांगणार आहे, आता माझ्याकडनं हे सहन नाही होते। सावनी त्याला अजून घाबरवते आणि म्हणते तुला कळतंय का सागर काय बोलतोय, तू डोक्यावर पडलाय का। मुक्ताला जर हे कळलं ना तर ती सरळ जाऊन वकिलाला अपॉइंट करेल आणि पोलिसांना घेऊन येईल, आदित्यला फरफटत घेऊन जाईल जसं त्या कार्तिकला घेऊन गेली होती। आता आपल्याला खरं तरी काय माहिती त्या कार्तिकच्या बाबतीत काय खरं होतं आणि काय खोटं, का हिनेच त्याला हिंट्स दिल्या होत्या। आता मात्र हा सागर चिडतो आणि म्हणतो आता बस कर ना, आता खूप बोलतेस तू, ना खरं बोलायची सवय, तुझ्यासारख्या उठसूट खोटं नाही बोलत। आणि सावनी मुळात तू त्यांच्याबद्दल एकही शब्द बोलू नकोस, तुझी लायकी पण नाहीये त्यांच्याबद्दल काही बोलायची। आता मी जे काही ठरवलंय ना तेच मी करणार आहे। सावनी म्हणत असते नको नको सागर असं काही करू नकोस, प्लीज असं करू नकोस। आता असं म्हणून ती म्हणजे सांगत असते त्याला, रिक्वेस्ट करत असते, पण सागर म्हणतो तुला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का, असं म्हणून सागर आता वळतो तर मागे मुक्ता असते त्याच्या। सावनीचा फोन तो कट करतो। आता सावनीला जरा टेन्शन आलंय। मुक्ता म्हणते काय झालं सागर, एवढे का चिडलायत तुम्ही, कोणाचा फोन होता। सागर म्हणतो ते मिहिरचा कॉल होता। मुक्ता म्हणते मग चिडलात का त्याच्यावरती। मिहिर आता तो काहीतरी सागर कारण सांगतो, ते काही नाही ते जरा क्लायंट बद्दल तो काहीतरी सांगत होता, बरं मी आलोच जरा हात धुवून येतो मला जेवण करायचंय ना, असं म्हणून सागर टाळतो मुक्ताला। मुक्ताला जरा डाऊटच आलाय सागरवर। त्यात ही सावनी जरा अति चॅप्टर आणि अगाऊ बाई, आता ती त्या सागरला मेसेज करते प्लीज सागर मला कॉल बॅक कर। आता हा मेसेज फ्लॅश होतोय स्क्रीनवरती। मुक्ता बघते की सागर हात धुवायला गेलाय आणि तिला सावनीचा मेसेज म्हणजे सावनी हे नाव दिसतं। आता ती विचार करते सागर माझ्याशी खोटं का बोलले, ते सावनीशी बोलत होते का। आता सागर हात धुवून येतो तेव्हा मुक्ता त्याला स्पष्ट बोलते। मुक्ता म्हणते सागर आय एम सो सॉरी, म्हणजे मला असा तुमचा फोन चेक करायचा नव्हता, पण मला स्क्रीनच्या फेसवर दिसलं तुम्ही सावनीशी बोलत होतात ना, तुम्ही माझ्याशी खोटं का बोलला। सागर पुढे काही एक्सप्लेनेशन देणार तेवढ्यात हीच म्हणते आदित्यचा काही शाळेत प्रॉब्लेम झालाय का, आदित्यबद्दल बोलत होती का सावनी, तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका सागर, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। सागर पण म्हणतो हो ॲक्च्युली आदित्यबद्दलच होतं। आता मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका, तुम्हाला आदित्यबद्दल जे काही बोलायचं असेल सावनी सोबत ते तुम्ही बोलू शकता, त्याच्या शाळेचा विषय एक्सेट्रा एक्सेट्रा काहीही असू शकतं। आणि तसंही सावनी आई आहे त्याची, त्यामुळे तुम्ही तिच्याशी हे सगळं डिस्कस करूच शकता, त्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे। प्रेक्षकांनो सो फनी अशी बायको असते का आजकालच्या जगामध्ये। मुक्ता म्हणजे मिरॅकलच आहे। सागरला आता जरा बरं वाटतंय की मुक्ताला त्याच्यावर काही डाऊट आला नाहीये। तो म्हणतो थांबा ना मुक्ता तुम्ही मला भरवत होतात ना। मुक्ता म्हणते हे काय तुमचं, अहो मला आईकडे जायचंय खीर घेऊन, पण प्लीज तुम्ही तुमच्या हाताने जेवा नक्की, नाहीतर मी सईला सांगेल बरं का। आणि सागर खरंच माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। सागरने बोलता बोलता विषय बदललाय असं म्हणायला हरकत नाही। मुक्ता त्याला म्हणते मी तुम्हाला भरवलं असतं पण खरंच सॉरी मला आई
आईकडे जायचंय ना, आईलाही भूक लागली असेल. सागर म्हणतो काही हरकत नाहीये, तुम्ही जा, मी जेवून घेतो. आता मुक्ता गेल्यानंतर सागर पुन्हा विचार करतो, मी मुक्ताचा विश्वास किती तोडतोय ना. असो, तर आता इकडे या सावनीने काहीतरी पंजाबी ड्रेस वगैरे घातलाय, तशी ती छान दिसते. पण आता लगेच ती आरशात लिपस्टिक वगैरे लावते आणि म्हणते ब्युटी इज बॅक. हर्षवर्धन तिला असं बघतो आणि म्हणतो हे काय नॉस्टॅल्जिक, असा काहीतरी शब्द वापरतो तो. सावनी म्हणते अरे हे ना सगळं सागरसाठी होत आहे. काय आहे ना, सागरला मी अशी चुडीदारमध्ये फार आवडते आणि सागर आता येणार आहे आदित्यसाठी, त्यामुळे सागरने मला असं बघितलं ना की त्याला पूर्वीचे दिवस आठवतील आणि तो आदित्यला वाचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. हे कोणतं लॉजिक लावलं सावनीने. सावनी पुढे म्हणते हा सागर माझ्या नक्कीच प्रेमात पडेल आणि तो आदित्यला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करेल. तू बघच आता मी कसा सगळा डाव उलटून लावते ते. हर्षवर्धन म्हणतो तू त्याला प्रेमात पाडायच्या ऐवजी तू स्वतः त्याच्या प्रेमात पडू नकोस म्हणजे झालं. सावनी म्हणते ओ कम ऑन हर्षवर्धन, असं कधी होईल का? आणि तुला कळतंय ना हे सगळं किती मला ऑड वाटतंय. काय करणार, करावं लागतं अरे कधी कधी असं, पण तू टेन्शन घेऊ नकोस, तू बघच आता मी काय करते. हा सावनीचा फेमस डायलॉग आहे. असो, आता सावनी तिथून निघून गेली आहे, पण आता हर्षवर्धनच्या लक्षात येते सावनी या सागरच्या प्रेमात पडतीये म्हणून. पण आता हर्षवर्धन मुक्ताला जाऊन भेटणार आहे, ते आपण उद्या बघणार आहोत प्रेक्षकांनो. फार मजा दाखवली आहे. हर्षवर्धन मनात विचार करतो सावनी तू पैशासाठी काही पण करू शकतेस, पण सागरकडे गेली तर घरकी न घाटकी राहणार. हर्षवर्धन भयंकर माणूस आहे. असो, आता मुक्ता बाहेर घेऊन आली आहे माधवीताईंना, थोडंसं हवा बदल होईल म्हणून, आणि आता त्यांना शब्दकोडे वगैरे सोडवायला सांगते म्हणजे त्यांचा थोडा मूड चेंज होईल ना. माधवीताई म्हणतात मुक्ता अगं तू किती काळजी घेणार आहेस बाळा माझी. मुक्ता म्हणते अगं आई असं दुर्लक्ष करून कसं चालेल, तुला काळजी घ्यावीच लागेल ना स्वतःची. माधवीताई विचारतात पण आता हे काय खीर वगैरे तू करून आणली आहेस का? अरे बापरे, आता तुझ्या सूचनांमुळे माझं डोकं दुखायला लागणार आहे मुक्ते. आता तू कुठे निघाली आहेस? मुक्ता म्हणते आई अगं मी ना ते CCTV फुटेज बघायला निघाली आहे. म्हणजे तुझ्या गाडीला ज्याने कोणी ॲक्सिडेंट करवला ना त्या दुकानासमोर CCTV फुटेज आहे, तर ते कळालं तर आपल्याला गुन्हेगार पकडवता येईल. माधवीताई म्हणतात जाऊ दे ग मुक्ता, कशाला? मुक्ता आता माधवीताईंवर चिडते आणि म्हणते आई कशाला? अगं एरवी तुला सत्य जाणून घ्यायची फारच उत्कंठा असते ना, आता काय झालंय तुला? अगं गुन्हेगाराला शिक्षा मिळालीच पाहिजे, म्हणजे तो पुन्हा असा गुन्हा करणार नाही ना. माधवीताई म्हणतात अगं पण मला असं वाटतं त्याला मुळातच पश्चाताप झाला असेल ना, कशाला हे सगळं पोलीस गुन्हा, काही गरज नाही आहे ग मुक्ता. मुक्ता म्हणते आई हे तू बोलतेस, गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी आणि ती सुद्धा कडक. ते काय नाही, मी ह्या सगळ्या गोष्टींचा छडा लावणारच आहे. बरं मी तुझ्याशी बोलत काय बसली आहे, मला लवकर जायचं आहे तिकडे, सागर आणि मी निघालो आहे, ते CCTV फुटेज घ्यायचं आहे आम्हाला. माधवीताई म्हणतात अगं पण तू काही खाल्लंस का? मुक्ता म्हणते हो माझा नाश्ता झाला आहे. बरं आता ही इंद्राताई भाजी निवडत असतात आणि भाजी निवडताना प्रचंड बडबड करत असतात, कशाला ही घाणेरडी पालेभाजी आणली यांनी, मला सगळी कामं करावी लागतात. आता ही मुक्ता समोर आहे म्हणून त्या असं बोलत असाव्यात कदाचित. मुक्ता म्हणते सागरना बघितलं का तुम्ही आई? आता या इंद्राताई म्हणतात मला नाही माहिती, मी काय वॉचमन आहे काय घरातली, कोण कुठे गेलं कोण कुठे नाही लक्ष ठेवायला. मुक्ता घरात जाऊन बघते पण सागर नसतो. आता ती पुन्हा विचारते इंद्राताईंना आई तुम्हाला काही सांगितलं नाही का सागर यांनी? मग त्या म्हणतात की मगाशीच सागऱ्या बाहेर गेल्या, मॅडम माझी ड्युटी संपली बरं का तुम्हाला सांगायची, आणि पुन्हा भाजी निवडायला लागतात. हा सीन का दाखवला असेल त्यांनी? आता लगेच मुक्ता काहीच बोलत नाही. आता काय बोलणार प्रेक्षकांनो या बाईशी. मुक्ता आता विचार करायला लागते मनामध्ये, म्हणजे जरा आश्चर्याने बघते इंद्राताईंकडे आणि विचार करते कुठे गेले असतील सागर, मला न सांगता का गेले, हे आम्हाला सोबत जायचं होतं ना. मुक्ता मग निघून जाते. आता इंद्राताई मनात विचार करतात काम न करता नुसती हुंदडत राहते ही इकडे तिकडे. आता मिहीर आणि ही मिहिका दोघं जण 2 पिशव्या घेऊन आलेत, भाज्या वगैरे आणल्यात त्यांनी. मिहिका म्हणते मिहीर तू जाशील ना व्यवस्थित? मिहीर म्हणतो हो ग बाई जाशील, पण तू लिफ्टने नीट जा हं, जमेल ना तुला पिशव्या धरायला? मिहिका म्हणते हो जमेल रे, मला ना आता असं झालंय कधी एकदा मावशी बरी होती आणि आपल्या लग्नाचा विषय मी काढते मावशीकडे. मिहीर म्हणतो हो हो इतकं टेन्शन घेऊ नकोस, तू होईल सगळं व्यवस्थित, पण तुझ्या आईबाबांचं काय ग? मिहिका म्हणते ते ऑस्ट्रेलियामध्ये आहेत आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकत नाही आहे. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, आजकालच्या जगात ऑस्ट्रेलियाशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे, पण आता मावशीकडे त्यांनी जबाबदारी दिली आहे असं ती पुढे मिहीरला सांगते. मावशीने नाही म्हणलं तर त्यांचं सुद्धा नाहीच असेल. आय होप मावशीने आपल्या लग्नाला परवानगी द्यावी. मिहीर म्हणतो अगं हो बाई नको एवढं टेन्शन घेऊ, सगळं काही व्यवस्थित होईल. बरं मी आता ह्या भाज्या वगैरे तू नेशील ना का, मी येऊ मदतीला तुला? मिहिका म्हणते हो अरे मी नीट नेईल
होईल, तू व्यवस्थित जा फक्त आणि कॉल कर मला पोहोचल्यावर. मिहीर आता त्याच रिक्षाने बहुतेक तरी ऑफिसला गेला असावा. आता मुक्ता निघाली आहे, सागरला फोन करते ती. सागर तुम्ही कुठे आहात? सागर म्हणतो मी जरा त्या CCTV फुटेज घ्यायला आलो होतो. मुक्ता म्हणते काय? अहो आपण तर एकत्र जाणार होतो ना CCTV फुटेज घ्यायला. सागर म्हणतो ॲक्च्युली ना मला रस्त्यातच काम होतं, माझा क्लायंट तिथेच होता म्हणून मी ते घेतलं आहे माझ्याकडे CCTV फुटेज. मी ना तुम्हाला फाईल्स वगैरे पाठवतो. पण काय आहे ना मुक्ता, त्याच्याकडे नेमकं त्याच दिवशीचं फुटेज नाही आहे, बाकी सगळे फुटेज आहे. मी तुम्हाला फाईल पाठवतो. हां, मुक्ताला जरा वियर्ड वाटतं. ती म्हणते काय नेमकं त्याच दिवशीचं फुटेज नाही आहे? अहो सागर असं कसं होईल? सागर म्हणतो हो ना, त्याने मला असंच सांगितलं आहे, मी तुम्हाला फाईल पाठवतो, तुम्ही चेक करून घ्या. हां, खरं तर मुक्ताला डाऊट आला आहे सागरचा, पण तरीसुद्धा सागरवर विश्वास आहे म्हणून ती म्हणते ठीक आहे पाठवा मला फुटेज, मी चेक करते. आता सागर फोन ठेवतो आणि लगेच तिला फाईल सेंड करतो आहे आणि मुक्ता त्या फाईल्स बघते तर खरंच त्यामध्ये ते फुटेज नसतं. सागरला आलं टेन्शन. तर इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला. पुढे आपण बघतोय हा हर्षवर्धन मुक्ताला जाऊन सांगतो की माझ्या सावनीचं आणि तुमच्या नवऱ्याचं अफेअर चालू आहे. मुक्ता म्हणते माझा माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे तुम्ही येऊ शकता. हर्षवर्धन म्हणतो तुम्हाला जर तुमच्या डोळ्यावरची झापडं उघडायचीच नसेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. आता मुक्ताला जरा टेन्शन आलं आहे, पण आता ती सागरला फोन करते आणि म्हणते सागर अहो ज्या गाडीने ॲक्सिडेंट झाला आहे ना ती गाडी सापडली आणि मी आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाते आहे. सागर घाबरतो आणि म्हणतो काय पोलीस स्टेशनला? थांबा मी येतो. खरं तर प्रेक्षकांनो काही पण दाखवलं आहे, मुक्ता काही एवढी इनसेन्सिबल मुलगी नाही आहे. आदित्यने ॲक्सिडेंट केला आहे म्हटल्यावर नक्कीच काहीतरी तिसरा मार्ग ती काढेल. ती काय डायरेक्ट त्याला शिक्षा वगैरे देणार नाही. एवढा सागरचा विश्वास मुक्तावर असायलाच हवा होता. विनाकारण काहीतरी वाढवायचं आणि पाणी घालायचं म्हणून दाखवत राहतात मालिकाही. असो तर आजचा रिव्ह्यू म्हणजे मी दिलेला रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. धन्यवाद.